आहे का? किती विकली आतापर्यंत? 300 रुपये. अच्छा अच्छा. काय काय नाव आहे तुमचं? 300 रुपयाची झाली. ओके. काय पदार्थ काय तुमचं? पाणीपुरी. अच्छा, तुम्ही आस्वाद घेतला का सगळ्यांनी? हो सर. कशी वाटली चव वगैरे? तुमचा स्टॉल कसा चाललाय? म्हणजे गिरायक वगैरे तुमची जी आहे जी वस्तू विकताची संपत आली का आहे? आणखी संपत आले. ओके ओके, गुड लक सर. तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमची प्रतिक्रिया काय पाणीपुरी बद्दल? अच्छा घ्या. लोक अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी गिराईक करत आहेत. आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी सिरकुंबा सेंटरवरती. हा आहे सिरकुंबा सेंटर. चला बघूयात आमचे विद्यार्थी काय म्हणतात. कसं काय सिरकुंबा? 20 रुपयाला. किती विकला आतापर्यंत? 40 ग्लास विकला. ओके, म्हणजे चांगली कमाई झाली. काय कसं वाटलं गिराईक करताना तुम्हाला? आनंद वाटला? ओके, बेस्ट ऑफ लक. आता आपण पोहोचलो अमृततुल्य चहा आणि शिवानी ज्यूस सेंटरवरती. या ठिकाणी चहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर विविध चहामध्ये अद्रक आणि विलायची वगैरे बऱ्याचशा पदार्थांचं यामध्ये मिश्रित केलेलं आहे. या ठिकाणी ज्यूस पण आहे, विलायची आहे. ठीक आहे, मला सांगा आतापर्यंत तुमचा चहा किती कप विकला? आमचा 100 कप. 100 कप चहा विकला. अच्छा, म्हणजे चांगला आनंद वाटला. चहाची प्राइस काय तुमच्या? 10 रुपये. 10 रुपये. म्हणजे चहामध्ये काय काय घालता तुम्ही? इलायची, अद्रक. दूध. ओके ओके ओके. मग आज जेव्हा तुम्ही चहा वगैरे विक्री केलात कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. छान वाटलं. गिराईक छान झाली. म्हणजे तुम्ही नुकसान झाल्यासारखं वाटले की बेनिफिट मध्ये आहात? बेनिफिट मध्ये. ओके, ठीक आहे, गुड लक. आता पोहोचलो आम्ही या ठिकाणी 5वीचा एक छोटासा स्टॉल आहे. या स्टॉलवरती भेटलोय. या ठिकाणी मुलांनी विविध चॉकलेट, या ठिकाणी पेढे आहेत, पापडी आहे आणि स्ट्रॉबेरी पण आणलेली आहे यांनी. बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. कसं वाटलं तुम्ही हे सगळं विक्री करताना? हे विक्री करताना तुम्हाला कसं वाटलं? मजा आली? खूप मजा आली. चांगली विक्री केला तुम्ही. ओके, ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. वरती म्हणजे विवेकवर्धिनी विद्यालयाच्या मेन गेटवरती आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी रिसेप्शनला बसलेली आमची मंडळी आहेत. इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी आहेत. हातामध्ये खिचडी, एका हातामध्ये सिरकुंबा. कसं वाटतं या ठिकाणी शाळेमध्ये या पदार्थांचा आस्वाद घेताना? छान वाटतंय. कुठल्या पदार्थांची तुम्ही आतापर्यंत खरेदी केलात? ज्यूस, सिरकुंबा, खिचडी, पापड. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही बरेचसे गिराईक केलात. ओके, कसं वाटलं हे सगळं खाऊन? छान वाटलं. ओके, विद्यार्थ्यांसाठी काही मेसेज तुमच्याकडनं? काय मेसेज आहे? तर मला सांगाल का तुम्ही की तुम्हाला नेमकं या कार्यक्रमातून काय उद्देश द्यायचा आहे? समाजाला मेसेज काय द्यायचा आहे? सारखं असे कार्यक्रम होत जावेत. हा, या कार्यक्रमातून तुम्हाला काय भेटलं नेमकं? खरी कमाई कशी असते आणखीन? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही गिराईक वगैरे सगळ्या स्टॉलची केलात. छान वाटलं, मजा आली. ओके, बेस्ट ऑफ लक. छान, असंच कार्य करा. आता आम्ही पोहोचलो या ठिकाणी 5वीचा एक नवीन स्टॉल आहे. या ठिकाणी मेरी चोको अशा पद्धतीचे नावं आहेत. आणखीन बालुशाही देखील या ठिकाणी ठेवलेली आहे त्यांनी. या ठिकाणी मुरमुराचे लड्डू आहेत आणि छोट्या छोट्या मुलांसाठी या ठिकाणी कुरकुऱ्याचे पॉकेट देखील आहेत. ओके, तुम्ही कितीचे मुलं आहात सगळे? 5वी. कसं वाटलं आज? मजा आली खूप. काय काय विक्री केलो आतापर्यंत तुम्ही? बकळ केलो. ओके, ठीक. हा, हे मुलं आहेत 5वीचे. यांनी या ठिकाणी आणलेली आहे स्पेशल पुरी भाजी. पुरी आहे या ठिकाणी आणि यामध्ये आहे गरमागरम भाजी. हा, तर मग मला सांगा पुरी भाजी विकताना कसं वाटलं तुम्हाला? छान वाटला, आनंद वाटला. ओके, असे कार्यक्रम वेळोवेळी व्हावेत वाटते की नको? व्हायला पाहिजेत. छान वाटलं. गिराईक केलं तुम्ही. ओके, कशी वाटली चव तुम्हाला? छान वाटली. ओके, गुड, बेस्ट ऑफ लक. आता आपण पोहोचलो आहोत. आम्ही या ठिकाणी आलोय ऋतुजा स्पेशल खिचडी सेंटरवरती. स्पेशल निलंगा राईस आहे, 10 रुपये प्लेट. चला तर मग बघूयात आपण यांनी कशा पद्धतीची स्वादिष्ट खिचडी या ठिकाणी ठेवलेली आहे. ते दाखवायला मला काढून. ओके, हे पहा, अतिशय वाव, एकदम तोंडाला पाणी सुटण्यासारखी खिचडी या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांची गर्दी देखील दिसत आहे इथं. तर ऋतुजा, कसं वाटतंय आज तुला? छान वाटतंय. खिचडी विकताना मजा आली. असे कार्यक्रम वेळोवेळी व्हावेत वाटतात. ओके, गुड, बेस्ट ऑफ लक. चला, आम्ही आलो आता या ठिकाणी स्पेशल भजे आणि स्पेशल या ठिकाणी चिवडा पण आहे. आणि 5वीचे गोंडस मुलं मुली या ठिकाणी थांबलेले आहेत. चला तर जाणून घेऊयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते. कसं वाटलं तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये? सुंदर. वा वा वा, मजा आली.
कार्यक्रम असे व्हावेत वाटतं नेहमी नेहमी. ओके, बेस्ट ऑफ लक. गुड, छान अशीच प्रतिक्रिया. आम्ही भेटतो आता या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या सर्व जे काही मान्यवर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात प्रतिक्रिया. उदगीरचे काही विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. सर नमस्कार. सर नमस्कार. या ठिकाणी या आनंदनगरीमध्ये तुम्ही सामील झालात, कसं वाटलं तुम्हाला नेमकं? खूप छान आहे, खूप छान. विद्यार्थ्यांचा उत्साह वगैरे बघितलात, कसं वाटलं? लहान पोराचं असं वाटतं की एवढी लहान असून एवढं चांगले केले. अच्छा. काय नेमकं तुम्हाला काय मेसेज काय भेटला यातून? म्हणजे लहान वयात हिने हा, म्हणजे खूप कमी वयामध्ये देखील यांनी एक व्यावसायिक नॉलेज यांनी घेतलेलं आहे. ओके, आपली काय प्रतिक्रिया आहे सर? काय वाटलं तुम्हाला? सर तुम्हाला काय वाटलं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे काही आपण स्टॉल बघितला? छान वाटलं. काय आम्हाला गावाला जायचं पैसे आहे. मेसेज काय देणार विद्यार्थ्यांना? काय मेसेज तुमचा? हे चांगलं करत आहेत, जे करत आहेत ते चांगलं करत आहेत. हा, त्यांना एक संधी भेटत आहे की असं व्यवसाय केल्याने त्यांना काय होते काय. अच्छा, म्हणजे व्यवसायाचं नॉलेज त्यांना भेटत Knowledge भेटत आहे गुड लक त्यांना सर, असं. थँक्यू. असंच भेट देत राहा. थँक्यू. एका गुलाबजामुन सेंटरवरती आणि या ठिकाणी ग्राहक जामुनची खूप गर्दी करत आहेत. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. सर काय खाताय तुम्ही? जामुन खाताय. गुलाबजामुन. ओके सर, कशी वाटली चव? फार छान, अतिउत्तम. उत्तम. सर या विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला कुठला मेसेज द्यायचा विद्यार्थ्यांपर्यंत? काय सर, आस्वाद घ्या, जामुनचा आस्वाद घ्या. यांनी जामुनचा आस्वाद घेण्यामध्ये इतके तल्लीन होऊन गेलेले आहेत की चला जाणून घेऊया आपण नेमका मेसेज काय देत आहेत ते. हा सर. मुलांनी अतिशय उत्तम प्रकारे आनंदनगरीचा कार्यक्रम केला आहे, त्यामुळं त्यांना आणखीन शुभेच्छा. त्यांच्या व्यावसायिक बुद्धिमत्तेला भाव मिळावा यासाठी त्यांना शुभेच्छा. थँक्यू सर. आता आम्ही पोहोचतो या ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या स्टॉलवरती. या ठिकाणी एक नवीन पदार्थ आम्हाला ऐकायला भेटतोय, तो म्हणजे फुलगुरा. तर जाणून घेऊया नेमकं या फुलगुऱ्याचं नेमकं रहस्य काय. ओके, हे काय आहे फुलगुरा? आणखीन काय तुमच्याकडे साहित्य? गुलाबजामुन. ओके, कसं वाटतंय आजच्या दिवसामध्ये तुम्हाला? खूप चांगलं. खूप छान वाटलं. काय आज नेमकं काय भेटलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला? विक्री कशी करायची? विक्री कशी करायची म्हणजे सेलिंग स्किल तुम्हाला भेटली म्हणा की. ओके, मग आज छान वाटतंय, आनंद वाटतोय. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक. चिप्सच्या पॉकेटवरती चिप्सचे पॉकेट या ठिकाणी लावलेले आहेत. चाऊमिन दिसतंय, चटपट दिसतंय. या ठिकाणी पोटभर खाल्यानंतर सोपची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 3 गोंडस मुलं बसले. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. हा, कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान वाटतंय. गिऱ्हाईक वगैरे झाली तुमची? छान वाटतंय. असे कार्यक्रम नेहमी व्हावेत. ओके, बेस्ट ऑफ लक. छान. चला, इकडे भलतीच गर्दी झालेली दिसते. या ठिकाणी काहीतरी नवीन पदार्थ विकलेला दिसतोय. जाणून घेऊया या मागचं रहस्य काय आहे. ओके, या ठिकाणी हे काय आहे? ॲपे. आणि हे काय आहे? ढोकळा. अतिशय छान पद्धतीने विक्री झाली तुमची. किती विकलो आतापर्यंत तुम्ही? म्हणजे हे 2 टोपले तुमचे विकलेत. आणि हे म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटलं, काय कळलं तुम्हाला? कमाई कशी करायचं याचं नॉलेज तुम्हाला भेटलं. ओके, ऑल द बेस्ट. आता आम्ही पोहोचलो या ठिकाणी सुंदरम चिवडा व खिचडी सेंटरवरती. बघूयात यांचं काय आहे. वाव, या ठिकाणी तोंडाला पाणी सुटण्यासारखी खिचडी दिसत आहे, चिवडा दिसत आहे. चला तर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तर आपलं नाव? जाधव श्याम. तुमचं? शिंदे लखन. कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटतं एकदम. छान वाटतंय. कार्यक्रम छान झाला, छान साजरा होतोय, ग्राहक भरपूर आहेत. ओके, बेस्ट ऑफ लक. छान. या ठिकाणी विद्यार्थी काहीतरी गरम गरम म्हणून ओरडत आहेत. बघूयात आपण यांचं स्टॉल काय आहे नेमकं. सुयश राहुल गुलाबजामुन सेंटर. त्या अगोदर आपण बघूयात या ठिकाणी काही नागरिक, आमचे शिक्षक खाण्यामध्ये खूप तल्लीन झालेले आहेत. त्यांचा पण आपण सेल्फी घेऊयात. जाणून घेऊयात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी काय मेसेज देणार आहेत. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कसं वाटतंय? खूप 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 मजा आली. खूप मजा आली सर. सर तुमची काय प्रतिक्रिया? नगरी आम्हाला म्हणजे हे वेगळीच वाटली, अतिशय वेगळी. हा, या शाळेमधला हा पहिलाच प्रकल्प आहे. पहिल्यांदाच हा कार्यक्रम या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा होतोय. जाणून घेऊयात विद्यार्थ्यांना कोणता मेसेज ते देणार आहेत. सर, तुम्ही विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल? काय नाही, अशाच पद्धतीचा दरवर्षाला टार्गेट ठेवावा. आणि खरी कमाई काय आहे? हा, आपला घाटीला खर्च काढून घेऊन राहिलेला त्याच्यातला 50% हिस्सा शाळेला द्यावा, 50% हिस्सा आपण काढून द्यावा. ओके, थँक्यू सर. आणि आता एका जामुन सेंटरवरती विद्यार्थ्यांना विचारूयात की यांचं जामुन
पुरी भाजी पण दिसते या ठिकाणी. हा, कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान. विक्री झाली, मजा आली. ओके, बेस्ट ऑफ लक. ढोकळा सेंटर वरती गेलेलो आहोत आपण. या ठिकाणी आलोय एक थंडावा देण्यासाठी. या ठिकाणी आहे लिंबू सरबत. जाणून घेऊया विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया आहे. कसं वाटतंय आज? छान वाटलं. काय तुमचं साहित्य काय होतं? तुमचं नेमकं पदार्थ काय आणला होता विक्रीला? लिंबू सरबत. किती विकलात आतापर्यंत? 120 ग्लास विकलात. व्हेरी गुड, बेस्ट ऑफ लक. पुढे आलो आम्ही. या ठिकाणी आहे बासुंदी, स्पेशल बासुंदी आहे. बासुंदी कितीला आहे? बासुंदी 5 रुपयाला एक. अतिशय एकदम कमी खर्चामध्ये बासुंदीचा आस्वाद या ठिकाणी घ्यायला भेटतोय. एकदम खरं तर तोंडाला पाणी सुटतंय. जाणून घ्या विद्यार्थ्यांकडनं. कसं वाटलं आज तुम्हाला सगळ्यांना? छान वाटलं. ओके, पुढे या. वा, इथे आहे मठ्ठा. मठ्ठा विकताना कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. ओके, किती विकलात मठ्ठा? भरपूर विकला. ओके, गुड, बेस्ट ऑफ लक. आम्ही आलो एका नवीन खेळाच्या ठिकाणी. या ठिकाणी गेमचं नाव काय तुमच्या? शूटर. आम्हाला प्रतिक्रिया द्या तुमची. शूटर गेम. ओके, शूटर गेम मध्ये बऱ्याचशा स्पर्धकांनी देखील या ठिकाणी भाग घेतलेला आहे. त्यांना विचारूयात या गेम मध्ये मजा आली की कसं वाटलं. सर, आपली प्रतिक्रिया काय आहे यामध्ये? हे कसं निशाणा पहिलं शिकावं लागते. सध्या तर इथं कुणाला अनुभव नसल्यामुळे निशाणा बसत नाही. अच्छा, ठीक आहे. म्हणजे यांचं असं सांगणं आहे की या शूटर गेमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेमबाजीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. धन्यवाद सर. असंच गेम चालू राहू द्या. कंटिन्यू, बेस्ट ऑफ. आपण आलो नवीन खेळाच्या ठिकाणी. यांचं नाव आहे वाटीला डबल. जाणून घेऊयात. हा आगळा वेगळा खेळ या ठिकाणी साजरा होतोय. आणखी त्यांचं टायटल पण दिलेलं आहे. चला तर आपण जाणून घेऊयात यामागचं रहस्य काय आहे. वाटीला डबल आहे. जो जिता वही सिकंदर. इयत्ता 10वीचे विद्यार्थी या ठिकाणी हा गेम साजरा करत आहेत. यांचे जे काही कॅप्टन आहेत त्यांना आपण प्रत्यक्ष भेटूयात आणि विचारूयात या खेळामागचं रहस्य काय. सर, हा जो काही गेम आहे म्हणजे गेम कशा पद्धतीचा आहे आम्हाला सांगाल? वाटीला डबल. वाटीला डबल म्हणजे हा खेळ खरा तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा खेळ घेतला पाहिजे असा खेळ आहे. जाणून घेऊया या खेळाचं वैशिष्ट्य काय आहे आणि कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो. कसा आहे का खेळ? 10 रुपयाला 3 म्हणजे हा एक बॉल आहे. या बॉलने या ठिकाणी या अंतरावरनं या डेकच्या बाहेरून या बॉलने 3 चान्सेस मध्ये या ज्या काही वाट्या ठेवलेल्या आहेत या पूर्ण वाट्या पाडायच्या आहेत. बरोबर आहे. यातनं स्पर्धकांना काय भेटणार आहे? दुप्पट. ओके, हा, आता आम्हाला कळलं की वाटीला डबल यामागचं रहस्य काय. म्हणजे एका याच्यामध्ये वाटी जर पाडलात 50 रुपयाला तुम्हाला 100 रुपये भेटतील. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. आपण आलो स्पर्धकांकडे. स्पर्धकांना या खेळामध्ये काय वाटलं ते जाणून घेऊयात. सर, हा जो काही खेळ खेळात तुम्ही, कसं वाटलं या खेळामध्ये? विद्यार्थ्याचा एक या वाटीच्या खेळामध्ये एक आनंद मिळतो त्यांना. 10 रुपयाला 20 रुपये, 50 रुपयाला 100 रुपये, 100 रुपयाला 200 रुपये, अशी पद्धत मनोरंजन खेळ आहे. मनोरंजन. हा, अच्छा. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी हा खेळाचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. पाहत रहा वेगवर्धनी विद्यालयाचे असेच आणखीन भरभरून व्हिडिओ. भेटूयात. नमस्ते.